तर नमस्कार मित्रांनो, हे आहे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील ओम श्री श्री हवामलीनाथ महाराजांचे हिरापूर येथील आश्रम. पाहू शकता, हा भारत मातेचा स्टॅच्यू आहे, पुतळा. पाहू शकता, महापुरुष या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास पाहावयास मिळेल. हे पहा, गांधीजी आहेत. हे सर्वच महापुरुषांना दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, सुंदर असं ठिकाण, या ठिकाणी जबरदस्त असा स्टॅच्यू आहेत. सर्वच महापुरुषांचे पुतळे या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, हे सुंदर असं आश्रम गुलबर्गा या ठिकाणी आहे, कर्नाटक राज्यातील. या ठिकाणी भव्य दिव्य असं बांधकाम, सुंदर असं बांधकाम चालू आहे. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, जबरदस्त असं बांधकाम या ठिकाणी, खूप मोठं असं भव्य दिव्य बांधकाम या शहरामध्ये चालू आहे. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी अशा पद्धतीचं वर्क चालू आहे. हे महादेव पार्वतीचा जो स्टॅच्यू आहे तो बनत आहे. तुम्ही पाहू शकता, काम चालू आहे, कार्य चालू आहे. या ठिकाणी माणूस जसा थांबतो त्या पद्धतीची मूर्ती, या सुशोभीकरणाचं कार्य या परिसरामध्ये चालू आहे. तुम्ही पाहू शकता, पुरातन घर कशा पद्धतीनं असतं आणि त्या घराला कशा पद्धतीनं बांधलं जात होतं, त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणून या ठिकाणी कार्य चालू आहेत. हे पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, जबरदस्त असं काम, हुबहूब माणूस जणू काय, हे बघा, हा या पद्धतीचा स्टॅच्यू आहे. मित्रांनो, आपण हे बघा, आपण जे कार्य करीत होतो, जे कार्य आपण विसरून चाललेलो आहोत, की आपला समजा उदाहरणार्थ न्हावी असेल, कुंभार असेल, सर्वच पद्धतीचे लोक या ठिकाणी बनवण्याचं कार्य चालू आहे. बरं, आता याला रंगरंगोटी केल्याच्या नंतर हे असं सुंदर असं दिसणार आहे. मित्रांनो, की जबरदस्त असं दिसणार आहे रंगरंगोटी केल्याच्या नंतर. आता हा लहान मुलगा मूर्तीचा आहे. मित्रांनो, मूर्तीचा, हे पाहू शकता तुम्ही, हा लहान मुलगा एकदम असा मूर्तीचा आहे. हे पाहू शकता तुम्ही. म्हणजे पुरातन काळ आपण विसरत चाललेलो आहोत, आपण संतांना विसरत चाललेलो आहोत आपण. तर मित्रांनो, हे पहा, आपल्या म्हणजे वयोवृद्ध बुजुर्ग आपले कसे बसत होते घरी आणि कसे बाता ठोकत होते, असे म्हणजे आपल्या चर्चा करीत होत्या, अशा पद्धतीचं या ठिकाणी हे पाहू शकता तुम्ही. हे कार्य चालू आहे. मित्रांनो, हे आपण म्हणजे विसरून चाललेलो आहोत आपण. ह्या शेळ्या, ह्या मेंढ्या, हे पाहू शकता तुम्ही, हे जबरदस्त असं कार्य पहा तुम्ही. हे बघा, हा कुत्रा आहे, ही शेळी आहे आणि ह्याला रंगरंगोटी करायचं आहे. हे पहा, हे पहा तुम्ही, हे पहा. या ठिकाणी पण कार्य, आपले जे कार्य होते ते पूर्वीचे कार्य आपण विसरत चाललेलो आहोत. म्हणून हे पाहू शकता तुम्ही, हे कार्य चालू आहेत या ठिकाणी. तर पाहण्याचं जबरदस्त असं ठिकाण आहे. ह्याला रंगरंगोटी केल्याच्या नंतर आपल्याला सगळंच काही समजेल. मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, एक आबाजी आहेत, एक आई आहे आणि एक लहान मूल आहे. मित्रांनो, एक कपडे वाटपाचं काम चालू होतं. हे बघा, तिकडं पुस्तक आहे यांच्या हातामध्ये आणि ह्या ठिकाणी महादेव आणि पार्वती, असं सुंदर अशी रंगरंगोटी आहे. हे पाहू शकता तुम्ही, महादेव पार्वती आहेत. आणि हे पहा, जुनी घरं, जसं काय जुनं घर, हे असं कार्य या ठिकाणी कर्नाटक येथील गुलबर्गा येथे चालू आहे. हे गणेश मंदिर, हे पाहू शकता तुम्ही, हे गणेश मंदिर, हे असं. तर मित्रांनो, अनेकशा मूर्त्यांचं काम चालू आहे. हे पहा, या ठिकाणी गणेशजीच्या हाताने शंकराचा राज्याभिषेक चालू आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, वेगवेगळ्या अशा मूर्त्या या परिसरामध्ये आपणास पाहावयास मिळतात. आणि येऊया इकडं आपण आता
काही मूर्त्यांचे कार्य चालू आहेत, तर त्यामध्ये काही जनावरं आहेत, काही माणसे, तर आपण पाहू शकता. तर ही कला एवढी खतरनाक आहे मित्रांनो की ह्या कलेला दाद देता येणार नाही. कलाकार कलाकारच असतो. हे पाहू शकता तुम्ही. हे पूर्ण काम हे सिगारेट ओढत आहेत, ते जातं बनवण्याचं काम करत आहेत काका, आणि ते जप करत आहेत. या ठिकाणी ह्या मायमाऊली बसलेल्या आहेत. हे पहा, हे बघा, ह्या साधू संत, आपल्याला विसर पडत आहे साधू संतांचा. म्हणून हा जो आपला भारत देश आहे हा संतांचा कसा होता या पद्धतीनं दाखविण्याचं कार्य या परिसरामध्ये आपण. ही आता गायी बघा तुम्ही मित्रांनो, ह्या गायी तुम्हाला हुबेहूब दिसत असतील, हुबेहूब, पण ह्या मूर्त्या आहेत. ह्या मूर्त्या आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, हे सिमेंटपासून बनवलेली जनावरं आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही हे राजस्थानच्या गायी दिसल्यासारखे दिसत आहेत मित्रांनो. हे जणू काय तुम्हाला हे खरीखुरी दिसत असतील, पण हे बनवलेले मूर्त्या आहेत मित्रांनो. आणि ह्या मूर्त्या अशा सुंदर आहेत. या ठिकाणी दाखव बाळा इकडं, हे पहा, हे कलाकुसर एवढं खतरनाक आहे मित्रांनो. जणू काय आपल्याला वाटत असेल की हे जनावरं खरे आहेत, पण हे एका मूर्तीमध्ये बनवलेलं. त्या मूर्तिकाराला खरंच सलाम, त्याच्या कार्याला. हे पाहू शकता तुम्ही, जसं काय हे बघा, बैल सगळं ओके, एकदम जबरदस्त असं बनवलं जात आहे या ठिकाणी मित्रांनो. तर आपण आणखी, तर मित्रांनो या ठिकाणी शिलाई मशीन चालवणारे सुद्धा शिंपी काका आहेत. या ठिकाणी बनवलेलं आहे. तर हुबहूब असं की जे ते त्यांच्या कला कुसर करत आहेत, त्यांच्या कलेचं काम त्यांनी करत असतानाचं या ठिकाणी दर्शवण्यात आलेलं आहे मित्रांनो. पाठीमागं मेंढ्या पाहू शकता तुम्ही, यांना कलर द्यायचा आहे, बाकी आहे कलर तेवढा द्यायचं बाकी आहे मित्रांनो. आणखी समोर या तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, ही गाय आहे आणि गाईला, ह्या गाईचं वासरू पिताना दिसत आहे. या ठिकाणी दूध पण पिताना दिसत आहे मित्रांनो, तुम्ही पहा. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी ही गाय आहे, ही गाय बनवलेली आहे मित्रांनो. आणि ह्या गाईला हिचं वासरू पितानाचं सुंदर असं चित्र बघू शकता तुम्ही. एकदम जबरदस्त असं चित्र बनवलेलं आहे. ही गाय मारण्याच्या तयारीत आहे मित्रांनो. प्रत्येक कलाकाराला त्याच्या वेगवेगळ्या कलेचं कलागुण देणं हे खूप महत्त्वाचं आहे. ही गाय आहे, ही मारण्याच्या पोझिशनमध्ये आहे मित्रांनो. समोर बघू आपण. तर ह्या गायी काही कलर दिलेले आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी त्यांच्या पोझिशनमध्ये थांबलेले आहेत. त्यांनी कुणी घुरून बघत आहे, कुणी मारायला आल्यासारखं आहे. तर ह्या कार्याला, या कलाकाराच्या कलाकुसरेला जय हिंद मानाचा मुजरा मित्रांनो. तुम्ही सर्वच पाहू शकता. त्या पाठीमागचे सुद्धा जनावरं जर दुरून बघितले ना, तर ती जनावरं एकदम मारायला आल्यासारखे दिसतात मित्रांनो, मारायला. ते बघा तुम्ही, त्यांना तर मूर्ती म्हणून कोणी म्हणणारच नाही मित्रांनो. अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी चालू आहे. आणि हे काम असं सुंदर असं होत आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण अनेक अशा सुंदर मूर्त्या पाहिल्यात, पण या अशा कलाकुसरीमधून खूप काही आपल्याला आपल्या भारत देशाची विसरत चाललेली संस्कृती आपल्याला बघायला भेटताना मिळत आहे मित्रांनो. या कलाकाराच्या नावानं एक लाईक, एक शेअर, एक कमेंट आणि फॉलो होऊन जाऊ द्या. जय हिंद, जय भारत.